UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। बीडमधील सरपंच हत्या प्रकरणी वाल्मिक कराडला अधिवेशन संपेपर्यंत अटक करा, अन्यथा बीडमध्ये जनता रस्त्यावर उतरेल, आमदार संदीप क्षीरसागर यांचा इशारा। बीडमधील कटुता कमी करण्याचा माझा प्रयत्न राहील, शरद पवारांचं वक्तव्य। शरद पवार 21 तारखेला मस्साजोगला जाणार, संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार। बीडमधील घटनेवरून सरकार गंभीर, कुणालाही सोडणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय, सुरेश धस यांची प्रतिक्रिया। बीड हत्या प्रकरणातील संशयित मंत्री शपथविधीनंतर सभागृहामध्ये आलेच नाही, त्यांची हकालपट्टी करा, विधानसभेमध्ये नाना पटोले यांची मागणी। बीडमध्ये धनंजय मुंडेंपेक्षा वाल्मिक कराडचं जास्त चालतं, वाल्मिक कराडवर कसं बोलावं अशी धनंजय मुंडेंची अडचण, शरद पवार गटाचे रोहित पवार यांची टीका। मारहाणीमुळे अतिरक्तस्राव शॉकमध्ये गेल्यानं संतोष देशमुख यांचा मृत्यू, देशमुखांच्या छाती, हातपाय, चेहरा आणि डोक्यावर जबर मारहाण, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये वास्तव समोर। शपथ घेण्याआधी फडणवीसांनी ठाकरेंना कशासाठी फोन केला, हिम्मत असेल तर शिंदेंनी फडणवीसांना विचारावं, संजय राऊतांचा निशाणा। फडणवीसांनी मला अटक करणार होते, टोकाची भूमिका घेणारेच आता फडणवीसांना जाऊन भेटले, उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा। दिल्लीसह मुंबई आणि नागपुरात महाविकास आघाडीचं आंदोलन, बीड आणि परभणीतील घटना आणि अमित शहा यांच्या आंबेडकरांसंदर्भातील वक्तव्याचा निषेध। पक्षांतर्गत नाराजीमुळेच भुजबळ मंत्रिपदापासून दूर, कारण समोर, निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरोधात का, भुजबळांना मंत्रिपद दिल्यास राजीनामा देण्याचा नाशिकमधील आमदारांचा इशारा, सूत्रांची माहिती। रेशीमबागेतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बौद्धिकाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित, अजित पवार मात्र गैरहजर। मित्रपक्ष म्हणून आम्हाला संघाच्या बौद्धिकचं निमंत्रण, मात्र आमची विचारधारा वेगळी असल्यानं गेलो नाही, अमोल मिटकरी यांच्याकडून स्पष्ट। संघाशी लहानपणापासूनच नातं, माझी संघाच्या शाखेतूनच सुरुवात, संघ परिवार आणि शिवसेनेचे विचार एकसारखे, संघाच्या बौद्धिक नंतर उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। बाळासाहेबांच्या शिवसेनेचा कधीच संघाशी संबंध आला नाही, बाळासाहेबांचे आणि RSSचे विचार वेगळे, संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर। विधानभवनामध्ये जयंत पाटील आणि मिटकरी समोरासमोर, एक मंत्रिपद राखीव यावर जयंत पाटलांनाच विचारा, मिटकरींच्या मिश्किल वक्तव्यानंतर जयंत पाटलांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य। भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांना सहकार विभागाची कारणं दाखवा नोटीस, शंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपद रद्द होण्याची शक्यता। रणजितसिंह मोहिते पाटील फक्त कागदोपत्री भाजपचे आमदार, 8 दिवसात त्यांच्यावर कारवाई होणार, राम सातपुतेंची टीका। तुम्हाला बेळगाव हवं असेल तर मुंबई कर्नाटकला द्या, मुंबईला केंद्रशासित प्रदेश करा, कर्नाटकचे काँग्रेसचे आमदार लक्ष्मण सवदी यांचं विधानसभेत वक्तव्य। बेळगाव आणि मुंबईची तुलना करणं चुकीचं, मराठी भाषिकांवर अन्याय, बेळगाव केंद्रशासित प्रदेश करा, गुलाबराव पाटलांची माहिती। मुंबई केंद्रशासित होणं अशक्य, बेळगावला केंद्रशासित करा, जयंत पाटलांसह आदित्य ठाकरे यांची मागणी। रवींद्र वायकरांची खासदारकी कायम राहणार, अमोल कीर्तिकर यांची निवडणूक याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली। संसदेत आंदोलनादरम्यान भाजप खासदार प्रताप सारंगी जखमी, राहुल गांधींनी धक्का दिलेले मुकेश राजपूत माझ्या अंगावर पडल्यानं मला दुखापत, प्रताप सारंगी यांचा आरोप। तर संसदेत जाताना भाजप खासदारांकडून अडवण्याचा प्रयत्न झाल्यानं धक्काबुक्की, भाजप खासदारांकडून मला धमकी, राहुल गांधींचा भाजपवर पलटवार। मुंबईतील बोट दुर्घटना प्रकरणी मुंबई पोलीस आणि नौदलाचं सर्च ऑपरेशन, काल अपघातामध्ये 3 नौदल कर्मचाऱ्यांसह एकूण 13 जणांचा मृत्यू। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।